आज दस्तूर खुद ते उघडे पडले. शरद पवारांची पिलावळ. काय वाटते मित्रांनो, सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार का? कारण गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेने काम बंद आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा असा आहे की 7व्या वेतन आयोगातील निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्रमांक 2च्या अधिसूचनेतील सेवा ज्येष्ठतेनुसार कष्टकऱ्यांची वेतन निश्चिती करून 7वा वेतन आयोग लागू करावा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सेवा सलगतानुसार त्याची अंमलबजावणी आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाने केलेली नसून ती तातडीने अंमलात आणून त्यांचा पूर्ण फायदा कष्टकऱ्यांना त्वरित देण्यात यावा, अशा प्रकारचा उल्लेख त्या नोटीसमध्ये करण्यात आलाय. मित्रांनो, याचीच दखल घेत एसटी महामंडळाने 24 तारखेला कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांना मीटिंगसाठी बोलवले आहे. कसं आहे मित्रांनो, मागच्या वेळीसारखा एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळू नये म्हणजे झालं. कारण मागे सुद्धा 7वा वेतन आयोग मिळाला होता. खरं वाटत नसेल तर बघा व्हिडिओ. परंतु कष्टकऱ्यांना 7वा वेतन आयोग आजच देऊन टाकला, ते मी लिखित कोर्टात. आता एसटी कर्मचाऱ्यांसोबत त्यावेळीप्रमाणे काही होऊ नये अशीच अपेक्षा आहे. मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामधून पीएफचा वाटा कट केला जातोय, परंतु तो पीएफच्या अकाउंटमध्ये वर्ग केला जात नाही, अशा प्रकारची धक्कादायक बातमी आहे. मित्रांनो, हे तर जाऊ द्याच, तिकडे राज्य सरकारी कर्मचारी 8वा वेतन आयोगाच्या तयारीला लागले आहेत आणि आपले एसटी कर्मचारी 7वा वेतन आयोग द्या म्हणून भांडत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची फक्त न्यायाची अपेक्षा आहे. यातला कोणीही न्याय मिळवून दिला तरी चालेल, फक्त एसटी कर्मचाऱ्यांना न्याय पाहिजे. मित्रांनो, 24 तारखेला कष्टकरी जनसंघासोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी बैठक होणार आहे. त्या बैठकीचे अपडेट जाणून घेण्यासाठी एसटी महामंडळाच्या या एकमेव चॅनलला सबस्क्राईब करा व त्या बैठकीमध्ये काय घडते ते सर्वात पहिलं जाणून घ्या. धन्यवाद. 7वा वेतन आयोग आजच देऊन टाकला. सदावर्ते साहेब, पुन्हा असे होऊ नये एवढीच एसटी कर्मचाऱ्यांची अपेक्षा.